नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विंडोज 11 मध्ये मराठी कसे टाईप करतात हे आपण पाहणार आहोत. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विंडोज 11 मध्ये मराठी टाईप करण्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता असेल, जे की ॲप्लिकेशन विंडोज 11 मध्ये आपल्याला फ्री भेटते. इतर जे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतात याच्यामुळे आपल्या सिस्टमला व्हायरस लागू शकतो, तर हे आपल्याला इथं ते होणार नाही, कारण की विंडोज 11 मध्ये आपल्याला हे फ्री भेटते. तर हे ॲप्लिकेशन कसे इन्स्टॉल करतात आणि कसे मराठी टाईप होते हे आपण पाहणार आहोत. तर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी इथे सर्चमध्ये क्लिक करा. लँग्वेज LANGU. तर अशा प्रकारे आपल्याला लँग्वेज सेटिंग दिसेल, तर इथे क्लिक करा. त्यानंतर इथे ॲड लँग्वेजमध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे सर्चमध्ये मराठी टाईप करा. MARATHI. ठीक आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्ट करा. इथे तर इन्स्टॉलवरती क्लिक करा. तर हे आपला लँग्वेज पॅक डाउनलोड होत आहे. हे डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागेल आपल्याला. तर इथं आपल्याला मराठी लँग्वेज इन्स्टॉल झालेलं आहे. ठीक आहे. तर इथं इंग्लिश युनायटेड स्टेटस हे माझ्याकडनं इन्स्टॉल झाले होते. मी हे रिमूव्ह करतो. ठीक आहे. आपल्याला इंग्लिश इंडिया फक्त टाईप ठेवूया. ठीक आहे. आता इथं आपण ह्याच्यावरती क्लिक करू. इथे लँग्वेज ऑप्शनवरती क्लिक करूया. आता इथं ॲड कीबोर्डमध्ये आपल्याला मराठी फोनिकला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. मराठी फोनिक हे मराठी इन्स्क्रिप्ट आहे, हे आपण रिमूव्ह करू, म्हणजे आपले थोडे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. तर इन्स्टॉल झाले, क्लोज करू. आता आपण नोटपॅडला एखादं टाईप करून बघूया. इथं ओपन करू नोटपॅड. आता आपल्याला लँग्वेज चेंज करायचं असेल तर अल्ट आणि शिफ्ट प्रेस करायचं आहे. ही आपली लँग्वेज चेंज होते. ठीक आहे. मगाशी इंग्लिश होती, आता मराठी झाली. परत आपल्याला चेंज करायचं असेल तर परत अल्ट शिफ्ट. ठीक आहे. आता इथं टाईप करू आपण सुरुवातीला NITIN. ठीक आहे. हे आपल्याला आता इंग्लिश होतंय. आता आपल्याला मराठी टाईप करायचं आहे. स्पेस अल्ट शिफ्ट. लँग्वेज आपली चेंज झालेली आहे. आता इथं आपण टाईप करू NITIN. तर आपण इथे जे काही टाईप करू ते आपल्याला इथं खाली दिसते. त्यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे. आता इथं स्पेस दिला की ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होते. तर इथं आपण टाईप करू नमस्कार. तर जसे आपण इथे इंग्लिश टाईप करू तसे इथं मराठी टायपिंग होते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण विंडोज 11 मध्ये मराठी टाईप करू शकतो. हे आपण नोटपॅडमध्ये पण करू शकतो, वर्डमध्ये पण करू शकतो, एक्सेलमध्ये पण करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.